श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना नमस्कार मंडळी। आज काही काका येणार नाहीत घरी, तर म्हटलं आज आता एकटीपुरता स्वयंपाक काय करू, म्हणून मी आता करणार आहे सोजी। तर सोजीसाठी मी घेतलेली आहे अर्धा वाटी सोजी आणि पाव वाटी मुगाची डाळ, 3-4 हिरव्या मिरच्या, 1 कांदा आणि 1 टमाटर एवढं मी घेतलेलं आहे। आलं, लसूण आणि सजावटीसाठी थोडीशी कोथिंबीर। सोजी काय कुकरलाच लावायची आहे, म्हणून पहिल्यांदा पटकन कांदा, मिरच्या, टमाटर चिरून घेते, कोथिंबीर आणि आलं लसूणसुद्धा चिरून घेते। आलं लसणाचे बारीक बारीक तुकडेच करून घेते। मूग डाळ आणि सोजी धुवून घेते पाण्याने स्वच्छ, 2-3 पाण्याने धुवून घ्यायची स्वच्छ। सगळं चिरून ठेवलेलं आहे मी। टमाटरचे मी मोठे मोठे तुकडेच करणार आहे, कारण की कुकरला ते शिजून जातात। मग आता पहिल्यांदा हा ओटा स्वच्छ करून घेते, कारण की ओटा छोटा आहे ना, म्हणून सगळं व्यवस्थित करावं लागतं। तर हे चिरलेलं मी बाजूला ठेवते आणि सोजी आणि मुगाची डाळ चांगली धुवून घेते स्वच्छ 2-3 पाण्याने। मुगाची डाळ आणि सोजी मी धुवून घेतलेली आहे। आता मी ह्या वाट्यातच पाणी घेते। मी अर्धी वाटी सोजी घेतलेली आहे, म्हणून 2 वाट्या पाणी घेणार आहे, म्हणजे चांगली नरम आणि मऊ सोजी होते। गव्हाची सोजी आहे, ती खूप छान लागते मुगाची डाळ टाकून आणि इतकी पौष्टिक आहे। एखादी भाजी पण टाकू शकता तुम्ही त्याच्यात, जर लौकी असेल, भोपळा किंवा कोणती भाजी असेल, गाजर असेल तर टाका, अजूनच छान लागते। गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि चमचाभर तूप टाकायचं। तेल आणि तूप तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचे। ते तडतडले की त्यामध्ये हिंग घालायचा, थोडासा कढीपत्ता घालायचा, आलं लसूणचे तुकडे घालायचे, कांदा मिरच्या घालायच्या। आलं लसणाचे तुकडे थोडेसे लालसर झाले की कांदा आणि मिरची घालायची। कांदा मिरची चांगली परतून घ्यायची आणि नरम झाल्यानंतर मग त्यामध्ये टमाटरचे तुकडे आणि कोथिंबीर टाकून चांगलं परतून घ्यायचं। नंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ, थोडंसं तिखट, चवीपुरती थोडी साखर घालून त्याला पुन्हा एकजीव करून घ्यायचं। नंतर त्यात धुवून ठेवलेली सोजी टाकायची आणि मूग डाळ पण टाकून द्यायची। जरा वेळ दोन्ही परतून घ्यायचं छानपैकी। हे बघा, हे मी जरा वेळ परतलेलं आहे। आता ह्याचं पाणी थोडं कमी झालेलं आहे, तेल सुटतंय थोडंसं। आणि आता याच्यामध्ये ते आपण काढून ठेवलेलं 2 वाट्या पाणी टाकून द्यायचं। थोडंसं मिक्स करायचं त्याला, कारण की आपण परतलेलं आहे तर ती खाली चिकटलेली आहे खिचडी। आता कुकरचं झाकण लावून चांगल्या 3-4 शिट्ट्या होऊ द्यायच्या, कारण की सोजी जर पातेल्यात ठेवली आपण तर लवकर शिजत नाही, म्हणून कुकरला लावायची, म्हणजे चांगली नरम होते। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आनंदी रहा।